नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. स्कॉलरशिप परीक्षा 4थी 5वी 7वी 8वी ह्या 4 वर्गांना लागू झाली आहे. पण आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी देतोय की स्कॉलरशिप एक्झामचे फॉर्म ज्यांचे सुटले अर्थात 5वी आणि 8वी या वर्गांचे फॉर्म सुटले होते आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 30 नोव्हेंबर होते. आता आहोत आपण 1 डिसेंबरमध्ये. फॉर्म भरण्याची डेट संपली का? फॉर्म भरता येईल का? फॉर्म कोणी भरावा, कुठून भरावा या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि 4थी आणि 7वीच्या फॉर्म बाबत सुद्धा तुम्हाला मी अपडेट देणार आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट पाठशाला या ॲपवरती तुम्हाला 4थी 5वी 7वी 8वीसाठी स्कॉलरशिपच्या परीक्षा आपण लॉन्च केल्या, त्यांचे क्लासेस लॉन्च झालेत. सगळ्यांची प्रत्येक फी तुम्हाला बघायला मिळेल 499 रुपये फक्त आहे आणि या फीमध्ये तुम्हाला पूर्ण विषय शिकवले जाणार आहेत. या विषयामध्ये तुम्हाला हे सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला हे लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, पूर्ण फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण असणार आहे. सो अतिशय व्यवस्थित शिकवलं जाणार आहे. यूट्यूबवरती लेक्चर आहे, तुम्ही एकदा बघून घ्या आणि आवडले तर लगेच जॉईन करा. कारण तुमची एक्झाम म्हणजे 5वी आणि 8वीची एक्झाम ही 22 फेब्रुवारीला असणार आहे. 8 फेब्रुवारीला होती पण ती एक्सटेंड झाली आहे आणि 4थी आणि 7वीची अजून डेट डिक्लेअर नाही. सो तयारीसाठी इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. काही शंका असेल तर आम्हाला कॉल करा, हा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला पाठीमागे एक अपडेट दिली बघा, 5वी आणि 8वीची एक्झाम 8 फेब्रुवारी ऐवजी आता 22 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. या संदर्भातलं महाराष्ट्र राज्य परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी ही नोटीस दिली होती. ही झाली पहिला मुद्दा की तुमची एक्झाम पोस्टपोन झाली 5वी आणि 8वीची. त्यानंतर आता नवीन अपडेट आली बघा, 30 नोव्हेंबर 2025ला अपडेट आली आहे. का? कारण 5वी आणि 8वीचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती 30 नोव्हेंबर, मात्र ती आता वाढवण्यात आलेली, एक्सटेंड करण्यात आली आहे. त्या संदर्भातलं हे लेटर आहे. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात 8वी फेब्रुवारी 2026च्या प्रसिद्धी पत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत. मग यात काय अपडेट आलेलं आहे? यात अपडेट बघा काय आलंय. तुमची एक्झाम 22 फेब्रुवारीला होणार आहे हे त्यांनी याच्या अगोदर सांगितलं होतं. त्यानंतर एकाच दिवशी घेण्यात येणारे सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सदर परीक्षेची अधिसूचना 27/10/2025 रोजी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तुम्हाला ही नोटीस दिली होती. या संकेतस्थळ त्यांचं बघा mscpune.in किंवा pupsmsc.in ह्या संकेतस्थळावर आहे. सदर परीक्षेकरिता शाळा नोंदणी बघा, आता हा फॉर्म कोणी भरायचा आहे बरं? शाळेकडून भरायचा आहे. तुम्ही भरू शकतात का? नाही. पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून तुम्ही भरू शकत नाही. तुमचा पाल्य ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेत तुम्ही इन्फॉर्म करा, तुम्हाला भरायचं असेल तर ते भरतील. पहिले शाळेची नोंदणी होते आणि मग विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. ती संपली आता 30 नोव्हेंबर. आता ही वाढवली आहे. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिद्धीपत्रक हे या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. सदर प्रसिद्धीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी ही विनंती. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला फॉर्म भरायला संधी आहे. कधीपर्यंत फॉर्म भरायला संधी एक्सटेंड करून मिळाली आहे? ही संधी तुम्हाला मिळाली आहे 8 डिसेंबरपर्यंत. बघा 8 डिसेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला संधी. कुणाला संधी 8 डिसेंबरपर्यंत? तर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. कोण भरू शकतं फॉर्म? तुमचा फॉर्म तुमची शाळा भरू शकते. बघा शाळा भरू शकते. मग याला 4थी आणि 7वीचं काय? मग 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कसे? अजून फॉर्म सुटले का? नाही. परीक्षेची डेट आली का? नाही. हे दोघंही यांचं आलेलं नाही आहे. 8वीची मात्र फॉर्म भरण्याची डेट पण आली आहे आणि परीक्षेची डेट सुद्धा आली आहे 22 फेब्रुवारी 2026 ही तुमची एक्झामची डेट आहे. सो ही अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला आत्ताच बोललो 7वी 4थी आणि 7वीचे फॉर्म
कधी सुटणार आहे अजून अपडेट नाहीये. परीक्षा कधी असणार आहे? एप्रिल मे मात्र परीक्षा असू शकते. डिसेंबर जानेवारी मध्ये तुमचे फॉर्म सुटू शकतात. ओके, मग या संदर्भात तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुमच्या पाल्याला लगेच ह्या बॅचला जॉईन करा. फी फार कमी आहे, 499 म्हणजे एका दिवसाचा तुमचा पगार असेल. एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला पूर्ण त्या वर्गाचा स्कॉलरशिपचा पूर्ण विषय शिकवले जाणार आहे आणि ह्या एक्सपर्ट टीमकडून शिकवलं जाणार आहे. नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट भरपूर सार दररोज टेस्ट असतात, 20 प्रश्नांची टेस्ट असते. छोट्या छोट्या टॉपिकवर तुमची टेस्ट पण आम्ही घेणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी इग्नाइट पाठशाला हे ॲप डाउनलोड करून लगेच तुम्ही हवी ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल पण करू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण पुढची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती आम्ही देणार आहोत आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पण लगेच शेअर करा. सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.